चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर समन्वय वाढवून तातडीने उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज दिली। चाकण एमआयडीसी परिसराची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। चाकणच्या उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांच्या समस्या दूर उद्देशाने आज या परिसराची मी पाहणी केली। या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत सर्व प्रश्न समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले। चाकण एमआयडीसीतील रस्ते, पाणी, वाहतूक, पायाभूत सुविधा तसंच उद्योगांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांचा प्रत्यक्ष पाहणीद्वारे आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं। विविध विभागांमध्ये आवश्यक असलेला प्रशासकीय समन्वय वाढवून प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही सामंत यांनी स्पष्ट केलं। उद्योजकांच्या समस्या सोडवणं आणि चाकण एमआयडीसीचा विकास करणं याला आपलं प्राधान्य असून या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही उद्योग मंत्र्यांनी यावेळी दिला। यांना पण क्युरिओसिटी आहे की नक्की काय होणार आहे चाकणमध्ये। पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत, काही टेंडर झालेली आहेत, काही साईड शोल्डरची कामं करायची आहेत, काही ठिकाणी पार्किंगचा विषय आहे। आता सविस्तर शिंदे साहेब देखील VC वर या बैठकीला उपस्थित राहत आहेत, त्यांच्याशी देखील बोलणं झालं। एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही। तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे।